Unit number 4, magnetic circuit. It is for 14 marks from the course Fundamentals of Electrical Engineering. Subject Fundamentals of Electrical Engineering यामधील युनिट नंबर 4 मॅग्नेटिक सर्किट्स जो की 14 मार्क्ससाठी आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. युनिट नंबर 4 मॅग्नेटिक सर्किट्स चुंबकीय सर्किट्स. याच्यामध्ये सिलेबस कंटेंट्स मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, चुंबकीय क्षेत्र रेषा, फ्लक्स म्हणजे प्रवाह, फ्लक्स डेन्सिटी प्रवाहाची घनता, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी चुंबकीय प्रवाहाची घनता, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, अँपिअर टर्न्स, रिलक्टन्स म्हणजे अनिच्छा, नाखुशी किंवा विरोध ज्याला आपण म्हणतो, परमियन्स पारगम्यता, रिलक्टिव्हिटी इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट्स, सिरीज मॅग्नेटिक अँड पॅरलल मॅग्नेटिक सर्किट, मॅग्नेटायझेशन कर्व ज्याला आपण म्हणतो, चुंबकीकरण वक्र BH वक्र, मॅग्नेटिक हिस्टेरिसिस लूप ॲप्लिकेशन्स इत्यादी पॉईंट्स, इत्यादी टॉपिक, इत्यादी सिलेबस टॉपिक आपण युनिट नंबर 4 मध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर इंट्रोडक्शन, सिलेबस टॉपिक 4.1 इंट्रोडक्शन. द रिलेशनशिप बिटवीन द मॅग्नेटिझम अँड इलेक्ट्रिक करंट वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय अ सायंटिस्ट अर्स्टड way back in the early years of 19th century. ओके, संबंध जो आहे चुंबकत्वाचा आणि इलेक्ट्रिक करंटचा हा पहिल्यांदा सायंटिस्ट शास्त्रज्ञ जे होते अर्स्टड वेबॅक यांनी 90च्या दशकामध्ये पहिल्यांदा सांगितला. ही डिस्कवर्ड दॅट त्यांनी शोध लावला की अ कंडक्टर कॅरिंग अ करंट इज ऑलवेज सराउंडेड बाय अ मॅग्नेटिक फील्ड. एखादा जर वाहक, एखादी जर तार, एखादी जर वायर करंट कॅरी करत असेल तर त्याच्या सभोवताली चुंबकीय क्षेत्र तयार होतं अलॉंग द लेंथ, जितकी लेंथ आहे तेवढी ऑफ द कंडक्टरचे. दिस इज नोन ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. याला विद्युत चुंबकीयकरण असे म्हटलं जातं. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम विद्युत चुंबकीयकरण इज अ ब्रांच ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ही एक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची शाखा आहे. दॅट स्टडीज द मॅग्नेटिक इफेक्ट. त्याच्यामध्ये चुंबकीय परिणाम ऑफ ॲन इलेक्ट्रिक करंटचा चुंबकीय परिणाम आपल्याला शिकायला मिळतो. वी आर नाव गोइंग टू डिस्कस अबाउट सम फंडामेंटल कन्सेप्ट्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. ठीक आहे, त्याच्यातील आपण काही बेसिक मूलभूत ज्या कन्सेप्ट्स आहेत, संकल्पना आहेत विद्युत चुंबकीयकरणाच्या, इलेक्ट्रोमॅग्नेटिझमच्या, त्या आपण या युनिटमध्ये पाहणार आहोत. सिलेबस टॉपिक 4.2 मॅग्नेटिझम अँड इट्स प्रॉपर्टीज. चुंबकत्व आणि त्याचे गुणधर्म. सिलेबस टॉपिक 4.2.1 कन्सेप्ट ऑफ मॅग्नेट अँड इलेक्ट्रोमॅग्नेट. ठीक आहे, चुंबक आणि विद्युत चुंबक यांची संकल्पना काय आहे, कन्सेप्ट. तर पहा, मॅग्नेट म्हणजे काय, चुंबक म्हणजे काय. इट इज अ पीस ऑफ सॉलिड सबस्टन्स. तो एक सॉलिड सबस्टन्स आहे, पदार्थ आहे. सॉलिड म्हणजे असा धातूचा जाड, पीस म्हणजेच काय, तुकडा. विच एक्झिबिट्स अ प्रॉपर्टी, जो की त्याची गुणधर्म एक्झिबिट्स करतो, दाखवतो, ऑफ अट्रॅक्टिंग स्मॉल पीसेस. ठीक आहे, स्मॉल पीसेस ऑफ सर्टन मटेरियल. काही ठराविक मटेरियलचे जे तुकडे तो स्वतःकडे आकर्षित करतो, ही ती प्रॉपर्टी दाखवतो. सच ॲज आयर्न स्टील, जसे की लोखंड आणि स्टीलला तो आकर्षित करतो, अट्रॅक्टेड करतो. याला आपण मॅग्नेट म्हणतो, चुंबक. ओके, टाईप्स ऑफ मॅग्नेट्स. आता मॅग्नेटचे 2 प्रकार आहेत. मॅग्नेट्स आर ऑफ 2 टाईप्स, नॅचरल मॅग्नेट्स, इलेक्ट्रोमॅग्नेट्स. नैसर्गिक चुंबक आणि विद्युत चुंबक. The natural magnets have the property of magnetism naturally present, whereas electromagnets are formed by passing an electric current through an insulated wire wound around a certain material. ठीक आहे, नॅचरल मॅग्नेट जो आहे त्याचा तो नॅचरली गुणधर्म आहे, त्याच्यामध्ये तो प्रेझेंट असतो. व्हेअरॅज जसे की इलेक्ट्रोमॅग्नेट्समध्ये, विद्युत चुंबकामध्ये, आर फॉर्म्ड बाय पासिंग अन इलेक्ट्रिक करंट. विद्युत चुंबक जो आहे तो इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर तयार होतो. कोणामधून, थ्रू अन इन्सुलेटेड वायर, आवरण असलेल्या वायरमधून
पास केल्यानंतर बाउंड अराउंड अ सर्टन मटेरियल, काही ठराविक मटेरियल त्याच्यावरती बाउंड केलेलं असतं वायरवरती. त्या वायरमधून ज्यावेळी करंट पास करू आपण, त्या कंडक्टरमधून ज्यावेळी करंट पास करू, त्यावेळी इलेक्ट्रोमॅग्नेट हा तयार होतो, विद्युत चुंबक तयार होतो. आणि नॅचरल मॅग्नेट जो आहे तो ऑलरेडी त्याच्यामध्ये तो गुणधर्म आहेच. दॅट मटेरियल देन ॲक्ट्स ॲज मॅग्नेट. मग तो मटेरियल, तो पदार्थ काय होतो, चुंबक म्हणून काम करायला लागतो. ॲज लॉंग ॲज द करंट फ्लोईंग, जोपर्यंत त्याच्यामधून करंट प्रवाहित होतो तोपर्यंत. बट इट लूज इट्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी, परंतु तो त्याची चुंबकाची गुणधर्म प्रॉपर्टी जी आहे तो गमावतो केव्हा, ॲज सून ॲज द करंट स्टॉप्स फ्लोईंग. ओके, ॲज सून ॲज म्हणजे लगेचच, करंट त्याच्यातून प्रवाहित व्हायचा स्टॉप झाला तर. ओके, तर अशा वेळी तो कंडक्टर आहे त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी तो लूज करतो, सोडून देतो. सिलेबस टॉपिक 4.2.2 इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट. ओके, चुंबकाचे महत्त्वाचे गुणधर्म काय आहेत. सम ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट आर ॲज फॉलोज. काही महत्त्वाचे प्रॉपर्टीज, गुणधर्म जे दिलेले आहेत खालील पद्धतीने. फर्स्ट आहे लाईक पोल, म्हणजे एकसारखे पोल. रिपल अँड अनलाईक पोल अट्रॅक्ट इच अदर. समजा जर चुंबकाचे नॉर्थ आणि नॉर्थ पोल म्हणजेच लाईक पोल, एकसारखे पोल, किंवा साऊथ आणि साऊथ पोल, एकसारखे पोल एकत्र असतील तर परावर्तन होईल, रिपल. ओके, एकमेकांपासून दूर फेकले जातील, परावर्तन होईल. परंतु दोन अनलाईक असतील, अनलाईक पोल्स म्हणजेच काय, एक नॉर्थ आणि एक साऊथ, किंवा एक साऊथ आणि एक नॉर्थ, जर असे अनलाईक पोल्स असतील तर ते अट्रॅक्ट इच अदर, तर ते एकमेकांकडे आकर्षित होतील. की हा एक चुंबकाचा प्रॉपर्टी आहे. सेकंड प्रॉपर्टी, अ फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट अलायन्स इटसेल्फ इन नॉर्थ साऊथ डिरेक्शन. एखादा जर तुम्ही फ्रीली सस्पेंडेड, तरंगत ठेवलेला एखादा जर मॅग्नेट ठेवला असेल फ्रीली सस्पेंडेड, ओके, तर तो काय करतो, स्वतःविषयीच नॉर्थ आणि साऊथ पोलविषयी डिरेक्शन स्वतः तो अलाइनमेंट होतो, त्या दिशेत तो सरळ रेषेत होतो. ओके, अलायन्स इटसेल्फ, स्वतःविषयी तो सरळ रेषेत होतो इन नॉर्थ अँड साऊथ डिरेक्शन. ओके, नॉर्थ आणि साऊथ डिरेक्शनला तो जातो. थर्ड आहे, अ मॅग्नेट अट्रॅक्ट्स स्मॉल पीस ऑफ आयर्न. मॅग्नेट काय करेल, लोखंडाचे छोटे छोटे तुकडे अट्रॅक्ट करतो. मॅग्नेटिक इंडक्शन, मॅग्नेटिक इंडक्शन हा एक प्रॉपर्टी आहे, हा एक गुणधर्म आहे. सिलेबस टॉपिक 4.2.3 ॲप्लिकेशन्स ऑफ परमनंट मॅग्नेट. आता परमनंट मॅग्नेटचे ॲप्लिकेशन्स. ओके, सम ऑफ द ॲप्लिकेशन्स ऑफ परमनंट मॅग्नेट आर, फर्स्ट आहे इन टू व्हीलर अँड कार डायनामो. टू व्हीलर आणि कार डायनामोमध्ये परमनंट मॅग्नेट वापरतात, स्थिर चुंबक. ठीक आहे. सेकंड आहे इन द परमनंट मॅग्नेट स्टेपर मोटर. परमनंट मॅग्नेटचे स्टेपर मोटरमध्ये आपण पाहू शकतो की तिथे परमनंट मॅग्नेट वापरतात. इन द टॅको जनरेटर्स यूज्ड फॉर स्पीड सेन्सिंग. टॅकोमीटर जो जनरेटर आहे त्याच्यामध्ये स्पीड सेन्सिंग करण्यासाठी परमनंट मॅग्नेट वापरतात. इन द ब्रशलेस डी सी मोटर. ब्रशलेस डी सी मोटरमध्येच आपण फिक्स्ड किंवा परमनंट मॅग्नेट आपण यूज करतो. परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर, परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर. ठीक आहे. फिफ्थ नंबर आहे टू आयडेंटिफाय द नॉर्थ अँड साऊथ डिरेक्शन. कंपासमध्ये परमनंट मॅग्नेटचा आपण वापर करतो. ठीक आहे. आयडेंटिफाय, ओळखण्यासाठी, नॉर्थ आणि साऊथ दिशा ओळखण्यासाठी, उत्तर आणि दक्षिण दिशा ओळखण्यासाठी कंपासमध्ये परमनंट मॅग्नेट वापरतात. सिक्स्थ आहे इन स्मॉल इलेक्ट्रिक मोटर. छोट्या इलेक्ट्रिक मोटर्समध्ये फॉर मॅग्नेटिक थेरपी, के मॅग्नेटिक चुंबकाच्या थेरपीसाठी सुद्धा परमनंट मॅग्नेट यूज करतात. सिलेबस टॉपिक 4.2.4 इलेक्ट्रोमॅग्नेट्स, विद्युत चुंबक. इलेक्ट्रोमॅग्नेट्स म्हणजे विद्युत चुंबक. इलेक्ट्रोमॅग्नेट्स इज द अदर कॅटेगरी ऑफ मॅग्नेट. हा एक दुसरा वर्गीकरण आहे मॅग्नेटचा, चुंबकाचा. दे आर नॉट नॅचरल मॅग्नेट्स. हे नॅचरल मॅग्नेट नसतात. ॲज शोन इन फिगर 4.2.1 व्हेनेवर अॅन इलेक्ट्रिक करंट पासेस थ्रू अ कंडक्टर. ज्यावेळी इलेक्ट्रिक करंट हा वाहकामधून प्रवाहित होतो, ऑर अ कॉईल किंवा एका कॉईलमधून, अ मॅग्नेटिक फील्ड गेट्स डेव्हलप्ड. एक चुंबकीय क्षेत्र त्याच्या भोवती तयार होतं, अक्रॉस इट. ओके, अँड द कॉईल स्टार्ट्स ॲक्टिंग ॲज अन इलेक्ट्रोमॅग्नेट. आणि जी कॉईल आहे, जो कंडक्टर आहे, तो इलेक्ट्रोमॅग्नेट आहे असा ॲक्ट करायला लागतो. इफ द कॉईल इज बाउंड ऑन अ पीस ऑफ सम मॅग्नेटिक मटेरियल. जर का कॉईल आपण कोणत्या तरी मॅग्नेटिक मटेरियलवरती जर बाउंड केली, देन दॅट पीस विल स्टार्ट ॲक्टिंग ॲज अ मॅग्नेट. मग तो जो पीस आहे तो मॅग्नेट आहे असा ॲक्ट करेल.
It is interesting to know that electromagnet loses its magnetic property as soon as current passing through the coil reduced to zero. ठीक आहे, हे एक औत्सुक्याचं आहे की इलेक्ट्रोमॅग्नेट जो आहे तो त्याची प्रॉपर्टी गमावतो, चुंबकत्वाची प्रॉपर्टी गमावतो जेव्हा केव्हा केव्हा गमावतो, as soon as current passing through the coil reduces zero, म्हणजे त्या कॉइलमधून प्रवाहित होणारा जो करंट आहे तो झिरो झाल्यानंतर. ठीक आहे, द फ्लक्स डेन्सिटी कॅन बी कंट्रोल्ड बाय कंट्रोलिंग द मॅग्निट्यूड ऑफ द करंट आय. द फ्लक्स डेन्सिटी जी आहे म्हणजे रेषांची जी घनता आहे कॅन बी कंट्रोल्ड बाय कंट्रोलिंग द मॅग्निट्यूड ऑफ करंट आय. द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, डायरेक्शन ऑफ एन पोल डिपेंड्स ऑन द डायरेक्शन ऑफ करंट फ्लोइंग थ्रू द कॉइल. ठीक आहे, द फ्लक्स डेन्सिटी म्हणजेच प्रवाहाची जी घनता आहे कॅन बी कंट्रोल्ड बाय कंट्रोलिंग द मॅग्निट्यूड ऑफ करंट आय. म्हणजे मॅग्निट्यूड म्हणजे काय, लेवल पातळी. करंट आयची लेवल पातळी आपण कंट्रोल करून जो फ्लक्स डेन्सिटी आहे, प्रवाहाची घनता आहे ती कंट्रोल करू शकतो. द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, ओके, चुंबकीय क्षेत्राची दिशा जी आहे, डिरेक्शन ऑफ एन पोल म्हणजेच एन पोलची जी दिशा आहे डिपेंड्स ऑन द डायरेक्शन ऑफ करंट फ्लोईंग थ्रू द कॉईल. ही पण अवलंबून आहे कोणावरती, कॉईलमधून प्रवाहित होणाऱ्या करंटच्या दिशेवरती. ओके, इथं पाहू शकतो आपण फिगर 4.2.1 अँड इलेक्ट्रोमॅग्नेट. ओके, विद्युत चुंबकी दाखवला इथे. हा करंट आहे, ही कॉईल आहे. ओके, हे पहा, हे कॉईलचे वेटोळे आहेत. हा कॉईल आहे, मॅग्नेटिक मटेरियलवरती कॉईल बाउंड केल्या. मग त्या कॉईलमधून काय प्रवाहित होतोय, करंट प्रवाहित होतोय, कॉईलमधून करंट प्रवाहित होतोय. ओके, आणि करंट प्रवाहित जसं होईल तसं त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड जे आहे, चुंबकीय क्षेत्र जे आहे ते तयार होईल. ओके, इथं पाहू शकता फिगर 4.2.1 मध्ये अँड इलेक्ट्रोमॅग्नेट. सिलेबस टॉपिक 4.2.5 ॲप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट्स. ॲप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट्स. आता विद्युत चुंबकाचे कुठं वापर होतो, विद्युत चुंबकाचा कुठं वापर होतो. सिलेबस टॉपिक 4.2.5 ॲप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट्स. इथं पहा, सम ऑफ द इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट्स आर ॲज फॉलोज. काही महत्त्वाचे जे वापर आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटचे ते खालीलप्रमाणे आहेत. ॲज फील्ड अँड आर्मेचर वाइंडिंग इन डी सी मोटर. फील्ड आणि आर्मेचर वाइंडिंग, डी सी मोटरमध्ये आर्मेचर आणि फील्ड वाइंडिंग असतात, तिथे यूज होतो इलेक्ट्रोमॅग्नेट तयार करण्यासाठी. टू प्रोड्यूस फ्लक्स इन डी सी जनरेटर. डी सी जनरेटरमध्ये फ्लक्स प्रवाह तयार करण्यासाठी. इन सोलेनॉइड व्हॉल्व, सोलेनॉइड व्हॉल्व जे असतात त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट्स ही कन्सेप्ट वापरतात. इन द इलेक्ट्रोमेकॅनिकल रिलेज, इलेक्ट्रोमेकॅनिकल रिलेमध्ये सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेट ही कन्सेप्ट वापरली जाते. इन ऑल द ए सी मशीन्स, सर्व ए सी मशीन्समध्ये सिंक्रोनस मोटर, अल्टरनेटर्स, इंडक्शन मोटर्स एट्सेट्रा. सिलेबस टॉपिक 4.3 लॉज अँड डेफिनेशन्स. ओके, लॉज अँड डेफिनेशन्स. इन दिस सेक्शन वी आर गोइंग टू डिफाईन सर्टन इम्पॉर्टंट लॉज. लॉज म्हणजे कायदे, नियम अँड पॅरामीटर्स रिलेटेड टू मॅग्नेटिझम. आणि असे काही पॅरामीटर्स असतील, परिमाणे असतील मॅग्नेटिझमच्या संबंधित, चुंबकत्वाच्या संबंधित, ते आपण पाहणार आहोत. द लॉज अँड डेफिनेशन्स आर पोल स्ट्रेंथ, कुलम्स लॉ, मॅग्नेटिक फील्ड अँड मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, मॅग्नेटिक फ्लक्स अँड फ्लक्स डेन्सिटी. मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच काय, चुंबकीय क्षेत्र, आणि चुंबकीय लाईन्स ऑफ फोर्स, चुंबकीय क्षेत्र रेषा म्हणजे काय, ही कन्सेप्ट यांचे आपण लॉ आणि डेफिनेशन्स पाहणार आहोत. मॅग्नेटिक फ्लक्स, चुंबकीय प्रवाह आणि फ्लक्स डेन्सिटी, त्या प्रवाहाची घनता. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ, चुंबकीय क्षेत्राचं सामर्थ्य, ताकद आपण पाहणार आहोत. सिलेबस टॉपिक 4.3.1 पोल स्ट्रेंथ. ओके, पोल स्ट्रेंथ. अ पोल स्ट्रेंथ, पोलची सामर्थ्य. अ पोल स्ट्रेंथ इज अ मेजर ऑफ द फोर्स दॅट कॅन बी एक्झर्टेड बाय अ मॅग्नेट ऑन द अदर मॅग्नेट. ठीक आहे, एका मॅग्नेटकडून दुसऱ्या मॅग्नेटवरती लादलेलं, तयार निर्माण केलेलं जो फोर्स आहे, जी ताकद आहे, जी शक्ती आहे, त्याला आपण पोल स्ट्रेंथ असे म्हणतो. ओके, इफ टू पोल एक्झर्ट द सेम अमाऊंट ऑफ फोर्स ऑन अनदर पोल देन दे आर सेड टू हॅव इक्वल पोल स्ट्रेंथ. ओके, जर का दोन पोल एक्झर्ट करतील, एक्झर्ट्स म्हणजे देणे, लादणे, निर्माण करणे, एक्झर्ट्स द सेम अमाऊंट ऑफ फोर्स ऑन अनदर पोल, दुसऱ्या एका पोलवरती ते
त्याच अमाऊंटमध्ये, त्याच किमतीमध्ये शक्ती लादतात, देतात, तयार करतात, देन दे आर सेड टू हॅव इक्वल पोल स्ट्रेंथ. मग त्यांना आपण असं म्हटलं जातं की ते समान पोल स्ट्रेंथ आहे, त्यांच्यामध्ये समान पोलची ताकद आहे. पोल स्ट्रेंथ इज मेजर्ड इन वेबर ऑर युनिट पोल. पोलचे जे सामर्थ्य आहे, पोलची जी स्ट्रेंथ आहे ती वेबर ऑर युनिट पोल यामध्ये मोजली जाते. पोल स्ट्रेंथ इज द स्ट्रेंथ ऑफ ए पोल. पोल स्ट्रेंथ ही एक ताकद आहे पोलची, विच वेन प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम द आयडेंटिकल पोल इन द फ्री स्पेस एक्सपिरियन्सेस अ फोर्स 10⁻⁷ पर 16 पाय स्क्वेअर न्यूटन. ओके, पोल स्ट्रेंथ हा एक पोलची ताकद आहे की ज्याच्याने विच वेन जेव्हा तो प्लेस केला असतो ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम ॲन आयडेंटिकल पोल, म्हणजे त्याच्यासारख्या सेम आयडेंटिकल पोलपासून 1 मीटर अंतरावरती तो ठेवला असता इन द फ्री स्पेस, ओके, मोकळ्या जागेमध्ये, मग तो फोर्स एक्सपिरियन्स करतो, अनुभवतो ऑफ 10⁷ पाय स्क्वेअर, पायचा वर्ग न्यूटन इतका तो फोर्स, इतकी ती शक्ती तो अनुभवतो, एक्सपिरियन्स करतो. सिलेबस टॉपिक 4.3.2 लॉज ऑफ मॅग्नेटिझम. चुंबकत्वाचा नियम, कायदा. देअर आर 2 बेसिक्स लॉज ऑफ मॅग्नेटिझम. द फर्स्ट लॉ स्टेट्स दॅट द लाईक पोल्स रिपल इच अदर अँड अनलाईक पोल्स अट्रॅक्ट इच अदर. त्याच्यातील फर्स्ट लॉ हा एकदम अतिशय सोपा आहे, कारण का दोन लाईक पोल्स म्हणजे एकसारखे पोल जर असतील, नॉर्थ आणि नॉर्थ किंवा साऊथ आणि साऊथ, ते काय करणार आहेत, एकमेकांपासून परावर्तित होतील. रिपल इच अदर, एकमेकांना परावर्तित करतील. आणि अँड अनलाईक पोल्स म्हणजे एक समान नसलेले, म्हणजेच की नॉर्थ आणि साऊथ किंवा साऊथ आणि नॉर्थ असे एक समान नसलेले पोल, ते काय करतील, अट्रॅक्ट इच अदर, एकमेकांकडे आकर्षित होतील. द सेकंड लॉ इज नोन ॲज द कुलम्स लॉ. सेकंड लॉ जो आहे त्याला आपण कुलम्स लॉ म्हणतो, नेम्ड आफ्टर द फेमस सायंटिस्ट कुलम, म्हणजे प्रसिद्ध शास्त्रज्ञ कुलमच्या नावाने तो लॉ आहे. स्टेटमेंट ऑफ कुलम्स लॉ. कुलम्स लॉचं विधान काय आहे, द कुलम्स लॉ स्टेट्स दॅट. कुलम्स लॉ असे सांगतात की द फोर्स एफ, शक्ती एफ जी आहे, एक्झर्टेड बाय वन पोल, ओके, एका पोलकडून एक्झर्टेड केली जाते ऑन द अदर पोल, दुसऱ्या पोलवरती, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. ओके, डायरेक्टली प्रोपोर्शनल. तो कसा आहे, डायरेक्टली अवलंबून आहे, डायरेक्टली व्यस्त आहे टू द प्रोडक्ट ऑफ द पोल स्ट्रेंथ. ओके, प्रोडक्ट, इथं पहा प्रोडक्ट, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार ऑफ द पोल स्ट्रेंथ, पोलच्या सामर्थ्य, पोलच्या शक्तीचा गुणाकार, त्याच्यावरती तो अवलंबून आहे डायरेक्टली ऑफ द टू पोल्स. ओके, दोन पोलच्या पोल स्ट्रेंथच्या प्रोडक्टवरती तो अवलंबून आहे. अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, आणि व्यस्त प्रमाणात, म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, व्यस्त प्रमाणात तो काय आहे पहा, अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम, दोन पोलच्या अंतराच्या वर्गावरती तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ओके, अशा पद्धतीने कुलम्स लॉ हे स्टेटमेंट सांगतात, विधान सांगतात. दिस फोर्स इज ऑल्सो डिपेंडंट ऑन द नेचर ऑफ मीडियम. हा जो शक्ती आहे, ही जी शक्ती आहे ही नेचर ऑफ मीडियम म्हणजेच काय, माध्यमाचा जसा स्वभाव आहे त्याच्यावरती सुद्धा अवलंबून आहे. सराउंडिंग द पोल्स, पोलच्या भोवती. दिस इज मॅथमॅटिकली एक्सप्रेस्ड ॲज एफ प्रोपोर्शनल m1 गुणिले m2 छेद d स्क्वेअर, एक्सप्रेशन नंबर 4.3.1. और किंवा एफ फोर्स इक्वल्स टू k m1 इंटू m2 छेद d स्क्वेअर, एक्सप्रेशन नंबर 4.3.2. वेअर m1 आणि m2 आर द पोल स्ट्रेंथ्स. m1 आणि m2 काय आहेत, हे पोलचे सामर्थ्य आहेत. अँड k इज द कॉन्स्टंट, आणि k हा कॉन्स्टंट आहे, विच डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द सराउंडिंग मटेरियल, जो की तो सभोवतालच्या मटेरियलच्या नेचरवरती अवलंबून आहे. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 4.3.3 मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय क्षेत्र. द मॅग्नेटिक फील्ड इज डिफाइन्ड ॲज, मॅग्नेटिक फील्डची व्याख्या आपण अशा प्रकारे करू शकतो की द रिजन नियर अ मॅग्नेट. ओके, मॅग्नेटच्या सभोवतालचा जो भाग आहे, रिजन आहे, विदिन विच द इफेक्ट ऑर इन्फ्लुएन्स ऑफ द मॅग्नेट इज फेल्ट. विदिन विच म्हणजे की ज्याच्याने हा जो प्रभाव आहे किंवा इफेक्ट आहे, परिणाम आहे किंवा प्रभाव, इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव, ऑफ द मॅग्नेट, चुंबकाचा प्रभाव, चुंबकाचा परिणाम हा जाणवेल, त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक फील्ड. असं क्षेत्र, अशी जागा चुंबकाच्या जवळची की जिथं आपणाला इन्फ्लुएन्स जाणवेल, चुंबकाचा प्रभाव जाणवेल किंवा इफेक्ट जाणवेल, परिणाम जाणवेल, त्या क्षेत्राला आपण चुंबकीय क्षेत्र असे म्हणतो.
द इन्फ्लुएन्स ऑफ अ मॅग्नेट, चुंबकाचा प्रभाव, दॅट इज प्रेझन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, म्हणजेच की चुंबकीय क्षेत्राची उपस्थिती कॅन बी टेस्टेड बाय युजिंग अ सिम्पल कंपास निडल. ओके, त्याला आपण तपासू शकतो सिम्पल कंपास निडल वापरून. ओके, ऑर बाय युजिंग ॲन अनादर मॅग्नेट, किंवा दुसरा एखादा मॅग्नेट यूज करून आपण तो अनुभवू शकतो. सिलेबस टॉपिक 4.3.4 कन्सेप्ट ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. ओके, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, चुंबकीय क्षेत्रांच्या रेषा, चुंबकीय क्षेत्राच्या रेषा याची संकल्पना काय? 4.3.4. तर पहा, द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर यूज्ड फॉर रिप्रेझेंटिंग द मॅग्नेटिक फील्ड ऑफ ए मॅग्नेट. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे चुंबकीय क्षेत्राच्या ज्या रेषा आहेत त्या दर्शवण्यासाठी वापरतात. काय दर्शवण्यासाठी? मॅग्नेटिक फील्ड ऑफ ए मॅग्नेट. एखाद्या चुंबकाचं चुंबकीय क्षेत्र दर्शवण्यासाठी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स यांचा वापर केला जातो. दिस लाईन्स आर इमॅजिनरी. ह्या ज्या रेषा आहेत त्या इमॅजिनरी आहेत. अँड डू नॉट हॅव एनी फिजिकल एक्झिस्टन्स. आणि त्यांचं कोणतंही भौतिक उपस्थिती नाही आहे, फिजिकल एक्झिस्टन्स नाही आहे. ओके, इमॅजिनरी आहेत, त्या काल्पनिक आहेत. दे वेअर इंट्रोड्युस्ड बाय द सायंटिस्ट फॅराडे इन ऑर्डर टू रिप्रेझेंट द डिस्ट्रीब्युशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑफ ए मॅग्नेट. ओके, दे वेअर इंट्रोड्युस्ड म्हणजे त्यांना इंट्रोड्यूस केलेलं आहे बाय द सायंटिस्ट फॅराडेद्वारा इन ऑर्डर टू रिप्रेझेंट. ओके, इन ऑर्डर टू रिप्रेझेंट म्हणजेच या दर्शवण्याच्या अनुसार द डिस्ट्रीब्युशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय क्षेत्राचं जे वितरण आहे, डिस्ट्रीब्युशन आहे एका मॅग्नेटचं, ते दर्शवण्याच्या सादरीकरणासाठी सायंटिस्ट फॅराडे, जे सायंटिस्ट होते, शास्त्रज्ञ फॅराडे यांनी त्यांना इंट्रोड्यूस केलं. कोणाला? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला. ठीक आहे. द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर ऑल्सो नोन ॲज लाईन्स ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, चुंबकीय क्षेत्र रेषांना आपण असे सुद्धा म्हणतो लाईन्स ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, चुंबकीय प्रवाहाच्या रेषा. डेफिनेशन ऑफ लाईन्स ऑफ फोर्स. आता डेफिनेशन पहा, त्याची व्याख्या काय आहे? लाईन्स ऑफ फोर्सच्या शक्तीच्या रेषा काय आहेत? अ लाईन ऑफ फोर्स is defined as a line along which an isolated n pole would travel if it is allowed to move freely in a magnetic field. ओके, पुन्हा एकदा सांगतोय, अ लाईन ऑफ फोर्स, शक्तीची रेषा, इज डिफाइंड ॲज, अशा पद्धतीने आपण सांगू शकतो की अ लाईन, एक रेष, अलॉंग विच, की ज्याच्याने ॲन आयसोलेटेड एन पोल म्हणजे बाजूला ठेवलेला जो एन पोल आहे, वूड ट्रॅव्हल, ओके, जो की ट्रॅव्हल करेल, प्रवास करेल, इफ, जर का, इट इज अलाउड टू मूव्ह, ओके, जर त्याला आपण परमिशन दिले असेल टू मूव्ह होण्यासाठी फ्रीली इन अ मॅग्नेटिक फील्ड. ओके, मॅग्नेटिक फील्ड पहा, आता फ्रीली म्हणजेच काय? मुक्तपणाने. इन अ मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय क्षेत्रामध्ये एन पोल ज्यावेळी आपण त्याला परमिट देतो, अलाव करतो फ्रीली मूव्ह होण्यासाठी, ओके, जो की तो आयसोलेटेड आहे म्हणजे बाजूला आहे. ओके, तर पहा, अशा फोर्सला, अशा शक्तीला आपण काय म्हणतो? लाईन ऑफ फोर्स. ठीक आहे. फिगर 4.3.1 शोज अ ग्रुप ऑफ लाईन्स ऑफ फोर्स असोसिएटेड विथ अ मॅग्नेट. ठीक आहे. ग्रुप ऑफ लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे फिगर 4.3.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे ग्रुप ऑफ लाईन्स ऑफ फोर्स म्हणजेच शक्तीच्या रेषांचा संच, ग्रुप, तिथे असोसिएटेड म्हणजे च्या संबंधित आहे, मॅग्नेटच्या संबंधित, तो दाखवलेला आहे. द लाईन्स ऑफ फोर्स हॅव बीन शोन फॉर 2 डिफरंट शेप्स ऑफ मॅग्नेट. लाईन्स ऑफ फोर्स जे आहे, शक्तीच्या रेषा ज्या आहेत, हॅव बीन शोन फॉर 2 डिफरंट शेप्स ऑफ ए मॅग्नेट. ओके, तो दाखवलेला आहे 2 डिफरंट शेप्स ऑफ मॅग्नेट. मॅग्नेटच्या 2 विविध आकारासाठी तो दाखवलेला आहे. ठीक आहे, इथं पाहू शकतो आपण. ओके, मॅग्नेटचे 2 विविध आकार पण आहेत आणि लाईन्स ऑफ फोर्स आहेत म्हणजे शक्तीच्या रेषा इथं दाखवलेल्या आहेत. नॉर्थ आणि साऊथ पोलचा एक बार टाईपचा मॅग्नेट आहे, यू शेप्ड एक मॅग्नेट आहे, त्याच्यातून सुद्धा लाईन्स ऑफ मॅग्नेट निघतात. इथं पाहू शकतो फिगर ए, बार टाईप मॅग्नेट, नॉर्थ आणि साऊथ पोल दिलेले आहेत. ओके, हे एक गोष्ट लक्षात ठेवा, लाईन्स ऑफ फोर्स ज्या आहेत, चुंबकीय रेषा ज्या आहेत किंवा शक्तीच्या रेषा ज्या आहेत, त्या नेहमी नॉर्थ पोलपासून साऊथ पोलकडे जात असतात. नॉर्थ पोलपासून साऊथ पोलकडे प्रवाहित होत असतात. नॉर्थ पोलपासून साऊथ पोलकडे ट्रॅव्हल करत असतात. ओके, बार मॅग्नेट दिलेला आहे फिगर एमध्ये आणि फिगर बीमध्ये यू शेपचा मॅग्नेट आहे. यू शेपचा मॅग्नेट कोणत्याही शेपचा असू दे, लाईन्स ऑफ फोर्स या नेहमी नॉर्थपासून साऊथकडे जातील. फिगर 4.3.1 मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स फॉर डिफरंट मॅग्नेट. सिलेबस टॉपिक 4.3.5 मॅग्नेटिक फ्लक्स.
चुंबकीय जो प्रवाह है, चुंबकीय प्रवाह मॅग्नेटिक फ्लक्स फाय. द मॅग्नेटिक फ्लक्स इज डिफाइन्ड ॲज, मॅग्नेटिक फ्लक्स आपण अशा प्रकारे व्याख्या करू शकतो की ॲज द टोटल नंबर ऑफ लाईन्स. ओके, ॲज द टोटल नंबर ऑफ लाईन्स म्हणजे एकूण नंबर ऑफ रेषा ऑफ फोर्स, शक्तीच्या रेषा इन अ मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय क्षेत्रामध्ये, इट इज डिनोटेड बाय फाय. आता मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजेच काय, चुंबकीय प्रवाह म्हणजेच काय की टोटल नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स, टोटल नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स इन अ मॅग्नेटिक फील्ड, चुंबकीय क्षेत्रामध्ये चुंबकीय क्षेत्रीय रेषा, एकूण रेषा, याला आपण काय म्हणतो मॅग्नेटिक फ्लक्स. आणि तो फाय ह्या अक्षराने आपण, या लेटरने आपण दाखवतो. अँड मेजर्ड इन वेबर. फाय हे स्पेशल सिम्बॉल आहे, नोटेशन आहे, युनिट आहे, एकक आहे. ओके, आणि त्याला आपण वेबर या युनिटमध्ये, एककामध्ये मोजतो. 1 वेबर इज डिफाइन्ड ॲज, एक वेबर म्हणजेच की ज्याच्या व्याख्या आपण करू शकतो द फ्लक्स, द प्रवाह, नंबर ऑफ लाईन्स. ओके, रेडिएटेड म्हणजे उत्सर्जित होणे, आउट बाय अ युनिट एन पोल, आउट बाय म्हणजे की ज्याच्याने बाहेर पडतो, उत्सर्जित होतो. अ युनिट एन पोल, एका एन पोलने, म्हणजेच 1 वेबर इक्वल्स टू 10⁸ लाईन्स ऑफ फोर्स. 1 वेबर म्हणजेच काय, 10⁸ घात इतक्या लाईन्स ऑफ फोर्स, म्हणजे शक्तीच्या इतक्या रेषा, म्हणजेच 1 वेबर. ओके, फ्लक्स ज्याला आपण म्हणतो. सिलेबस टॉपिक 4.3.6 मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी हा जो टॉपिक आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. उर्वरित जे कन्सेप्ट्स आहेत, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी अथवा मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ एच, अथवा त्याच्या पुढचे सिलेबस टॉपिक 4.4 मॅग्नेटिक फील्ड असोसिएटेड विथ अ स्ट्रेट कंडक्टर, इत्यादी गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, ओके, युनिट नंबर 4 फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा युनिट नंबर 4 जो आहे मॅग्नेटिक सर्किट, जो की 14 मार्क्ससाठी आहे, 14 मार्क्ससाठी आहे, तो आपण सुरुवात केला आहे. मॅग्नेटिक सर्किट्स या युनिटमध्ये, युनिट नंबर 4मध्ये आपण कोणकोणते सिलेबस टॉपिक पाहणार आहोत त्याची आपण डिस्कशन केली. इंट्रोडक्शन पाहिलं, त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 4.2 मॅग्नेटिझम म्हणजे काय अँड इट्स प्रॉपर्टी, त्याचे गुणधर्म कसे असतात ते पाहिलेत. कन्सेप्ट ऑफ मॅग्नेट अँड इलेक्ट्रोमॅग्नेट. ओके, साधा चुंबक आणि विद्युत चुंबक याच्यातली ही संकल्पना काय आहे, विद्युत चुंबक केव्हा तयार होतो तो पाहिला. तिथे पहा सिलेबस टॉपिक 4.2.2 इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ ए मॅग्नेट, चुंबकाचे महत्त्वाचे गुणधर्म. 4.2.3 ॲप्लिकेशन ऑफ परमनंट मॅग्नेट. ओके, परमनंट मॅग्नेटचे चुंबकाचे ॲप्लिकेशन, वापर पाहिले आपण, उपयोग. ठीक आहे. 4.2.4 इलेक्ट्रोमॅग्नेट्स, विद्युत चुंबक म्हणजे काय. 4.2.5 ॲप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट्स, इलेक्ट्रोमॅग्नेटचे विद्युत चुंबकाचे ॲप्लिकेशन्स, उपयोग. सिलेबस टॉपिक 4.3 लॉज अँड डेफिनेशन्स, कायदे आणि नियम. याच्यामध्ये पोल स्ट्रेंथ, कुलम्स लॉ, मॅग्नेटिक फील्ड अँड मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, मॅग्नेटिक फ्लक्स अँड फ्लक्स डेन्सिटी, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ इत्यादी आपण डेफिनेशन सर्व पाहिल्या. ओके, इथं पाहू शकतो आपण सिलेबस टॉपिक 4.3.2 लॉज ऑफ मॅग्नेटिझम. ओके, लॉज ऑफ मॅग्नेटिझम, मॅग्नेटिक फील्ड, कन्सेप्ट ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, त्याचबरोबर मॅग्नेटिक फ्लक्स. सिलेबस टॉपिक 4.3.5 मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय, चुंबकीय प्रवाह म्हणजे काय. ओके, त्याला वेबरमध्ये आपण मेजर करतो. 1 वेबर म्हणजेच 10⁸ घात लाईन्स ऑफ फोर्स. ठीक आहे. सिलेबस टॉपिक 4.3.6 मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी हा आपण पुढील व्हिडिओमध्ये, पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 4.3.7 मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ, चुंबकीय क्षेत्राचे सामर्थ्य, हा सुद्धा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. इथं एक गोष्ट लक्षात येते का पहा, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, चुंबकीय प्रवाहाची घनता बी ज्याला आपण म्हणतो, आणि मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ एच म्हणजे चुंबकीय क्षेत्राची सामर्थ्य किंवा ताकद एच, यांचा मिळून जो वक्र तयार होणार आहे BH वक्र, BH कर्व ज्याला आपण म्हणतो, तो सुद्धा सिलेबस टॉपिकमध्ये समाविष्ट आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट व्हिडिओ आणि नेक्स्ट लेक्चरसाठी SRG टेक्निकल यूट्यूब चॅनल पाहत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.